शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे। माढामधून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट झालंय। तसंच पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं पवारांनी सांगून पार्थ यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा केलाय। तसंच स्वाभिमानी पक्षाला राष्ट्रवादीनं जागा दिल्या असल्याचंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय। पुण्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत। परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो। कोणीतरी ह्याच्यावर मेसेज दिलेले की मी माघार घेतली, मी आणखीन काही झालं वगैरे की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात वगैरे मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी कोणती टाकलेली याच्यावर त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही, आत्ताच वाटल्याचं काय कारण मला काही समजत नाही। शरद पवारांनी पुण्यातल्या या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी बोलून दाखवल्या। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या मोठ्या गोष्टी। पवारांनी म्हटल्याप्रमाणे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाही आहेत। पार्थ पवारांच्या रूपानं युवा नेतृत्वाला संधी देणार आहेत। लोकमान्यता आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर पार्थला संधी मिळते आहे। एकाच कुटुंबातील 3 उमेदवार नको म्हणून माघार घेतली आहे। पार्थच्या उमेदवारीसाठी शेकापच्या जयंत पाटलांचाही आग्रह होता। राजू शेट्टींसोबत आमची आघाडी आहे, त्यांचा काँग्रेस सोबत वाद आहे। 14 निवडणुका मी लढवल्या आणि प्रत्येक निवडणूक जिंकली आहे। निवडणुकांना कधी घाबरत नाही, विजयाची मला चिंता नसते। दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांची यादी तयार आहे, लवकरच त्याची घोषणा होईल। राजला आघाडीत बोलावलं नाही आणि पडवणं ही तर बारामतीची नाहीच आहे स्टाईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।